मँगोचा सीझन चालू झालेला आहे आणि मँगोपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। आज आपण एक नवीन पदार्थ मँगोपासून बनवणार आहोत, ती म्हणजे मँगो सेवई खीर। अशाच नवनवीन रेसिपी आणि सोप्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही हे व्हिडिओ टाकतील त्यावेळी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल। ही रेसिपी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 आंबे घेतले। मँगोचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे। मँगोचा सीझन चालू झाला आहे, त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ नक्की ट्राय करा आणि नक्की त्याचा आस्वाद घ्या। मँगो सेवया खीर ही एक रेसिपी तुम्ही बनवून बघा, खूप टेस्टी लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। अशा पद्धतीने आपल्याला मँगो पल्प काढून घ्यायचा आहे। माझ्याकडे छोट्या आकाराचे आंबे होते म्हणून मी 2 आंबे घेतले। दोन्ही आंब्याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे। 1 वाटी मँगो पल्प मी घेतला आहे, हा मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा। अशा पद्धतीने एकदम तो बारीक झाला पाहिजे। आता आपल्याला कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचा आहे। त्याच्यामध्ये ह्या सेवई आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत। ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला सेवई भाजून घ्यायची आहे। अगदी मंद आचेवरती सेवई भाजून घ्यायची, नाहीतर ती सेवई जास्त भाजली जाऊ शकते आणि त्याच्यामुळे टेस्ट चेंज होते। त्यासाठी आपल्याला एकदम मंद आचेवरती ब्राऊन कलर येईपर्यंत सेवई भाजून घ्यायची आहे। आपली सेवई भाजून झाली आहे, ते आपण काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये मी ड्रायफ्रुट्स भाजून घेत आहे। यामध्ये तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता। ड्रायफ्रुट्स पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रुट्स भाजून झाले तर आपण हे काढून घेऊयात। आता आपल्याला दूध टाकायचं आहे। त्या ठिकाणी मी 2 बाउल दूध घेतले। दूध आपल्याला गरम करून घ्यायचंय। दूध गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत। यामध्ये आपण मँगो पल्प टाकणार आहे, तर मँगोच्या गोडीनुसार आपल्याला साखर कमी जास्त प्रमाणात टाकायची आहे। या ठिकाणी मी 3 चम्मच साखर टाकलेली आहे। त्यानंतर आपण ड्रायफ्रुट्स टाकायचे, ते छान आपण मिक्स करून घ्यायचे आहे। दुधाला छान उकळी येऊन द्यायची। त्यानंतर आपण आता हे सेवई ॲड करणार आहोत। गॅस कमी करायचा आहे, कमी गॅसवरतीच आपल्याला सेवई टाकून घ्यायची आहे। आपली सेवई टाकून झाली, आता आपण मँगो पल्प ॲड करायचा आणि तोही छान मिक्स करून घ्यायचा। मँगो पल्प ॲड केल्यानंतर 2-3 मिनिटासाठी फक्त आपल्याला हे गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅस हा आपला मंद आचेवरती ठेवायचा आहे। आपली सेवयाची खीर तयार झाली आहे, तर चला आपण आता हे सर्व करूयात। जर तुम्हाला गरम आवडत असेल तर तुम्ही गरमही खाऊ शकता, किंवा हे जर फ्रीजमध्ये ठेवलं आणि थंड करून जरी खाल्लं तरी खूप छान लागते। नक्की ट्राय करा। मँगो सेवई खीर बनवायला सोपी आणि खायलाही टेस्टी। मँगोचा सीझन चालू आहे, तोपर्यंत मँगो रेसिपीज बनवून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। थँक्यू।